एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, आज जी मी एक्झाम्पल घेणार आहे ती सगळी बोर्डवर राईट केलेली आहे. तीच एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर हे एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजे तुमची कन्सेप्ट लवकरात लवकर क्लिअर होईल. ओके, तुम्ही पण ज्या स्टेपने सॉल्व करते खूप इझी मेथड आहे. या सेम मेथडने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन शिकायला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खूप इझिली आणि पटकन एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, मग सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघूया आणि बघूया याचे आन्सर काय येते ते. तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघा आणि मी पण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघते. ओके, बघू आपला आन्सर काय येते ते. ओके, तो फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 312 डिवाइडेड बाय 2. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 312 हा आपला डिव्हिडंड आहे. मग अबॅकस किटवर आपल्याला डिव्हिडंड आपल्या ऍड करायचा असतो. ओके, जर तुम्ही माझे कंटिन्यू लेक्चर अटेंड करत असाल तर हे तुम्हाला लगेच समजून जाईल. ओके, मग आपल्याला आपला डिव्हिडंड ऍड करायचा आहे. ऍड केला आपण आपला डिव्हिडंड, आपला डिव्हायजर 2 आहे, मग 2 ने आपल्याला या नंबरला डिव्हिजन करायचं आहे. ओके, मग आपल्या फर्स्ट राउंड मध्ये किती बिट आहे तर 30 आहे. मग 2 च्या टेबल मध्ये 30 येतात का तर 2 च्या टेबल मध्ये 30 येत नाही. मग काय करायचं तर 30 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 30 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 2 च्या टेबल मध्ये कुठला नंबर येतो तर 2 10 चा 20 हा नंबर येतो. 10 चा मग इकडे आपल्याला ऍड करायचे आहे 10 हा 1 आणि हा 0 10 आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. ओके, लेस आपल्याला 20 करायचे आहे. ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहे 10. मग 2 च्या टेबल मध्ये 10 येतात का तर 2 च्या टेबल मध्ये 10 येतात. 2 5 चा 10 मग इकडे आपल्याला 5 ऍड करायचे आहे. ओके, आणि लेस 10 करायचे. लेस 10 केले. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत हे 10 आणि हे 2 म्हणजे 12 राहिलेले आहेत. तर आता 2 च्या टेबल मध्ये 12 येतात का तर 2 च्या टेबल मध्ये 12 येतात. 2 6 जा 12 2 6 जा मग 6 आपण ऍड करूया आणि लेस 12 करूया. ओके, इकडे आपलं 0 आलेलं आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपला 156. हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केला आपण. खूप इझी मेथडने हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवलेले आहे. तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर सॉल्व करत चला, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर डिव्हिजन आपल्या अबॅकस किटवर कसं सॉल्व करायचं ते समजून जाईल. ओके, मग आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 459 डिवाइडेड बाय 9. हे आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. ओके, 459 आपला डिव्हिडंड झाला. मग डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचं आहे. 450 आणि 9 ऍड केले आपण. ओके, आपला डिव्हायजर किती आहे 9 आहे, म्हणजे 9 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर फर्स्ट राउंड मध्ये किती बिट आहेत आपल्याकडे 40. तर 9 च्या टेबल मध्ये 40 आहेत का म्हणजे 9 ने डिव्हिजन होईल का तर होणार नाही. मग आपण सेकंड राउंड वर येऊया. हे 40 आणि हे 5 45 आहे. मग 9 च्या टेबल मध्ये 45 येतात का तर 9 च्या टेबल मध्ये 45 येतात. 9 5 जा 45 5 जा 5 आपण ऍड करूया आणि लेस 45 करूया. लेस आपण 45 केले. ओके, आता बिट किती राहिलेले आहेत आपल्याकडे 9, म्हणजेच 9 च्या टेबलने मध्ये 9 येतात. 9 1 जा 9 9 1 जा मग 1 आपण ऍड करतोय आणि लेस 9 करतो. ओके, इकडे 0 आलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपला 51 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया.
ऍड केला आपण. आता आपला डिवायझर किती आहे 7 आहे. ओके 7 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके तर फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत आपल्याकडे तर हे किती बीट आहे 60. तर 60 येतात का 7 च्या टेबल मध्ये तर 60 येत नाही. मग आपण सेकंड राउंड कडे जाऊ. 60 आणि हे 7 67 आहे. तर 67 येतात का 7 च्या टेबल मध्ये तर 7 च्या टेबल मध्ये 67 येत नाही. मग काय करायचं तर 67 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 67 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर तर 6 7 च्या टेबल मध्ये 67 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर तर 6 9 जा 63 हा स्मॉल नंबर येतो. ओके मग इकडे आपल्याला लेस करायचे आहेत 63 आणि इकडे 9 आपण ऍड करून घेऊया. अगोदर 9 आपण ऍड केलेले आहेत. लेस आता 63 करूया. लेस 60 इथे 3 करायला बीट अवेलेबल नाही. मग 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. ओके आता आपल्याकडे किती बीट राहिलेले आहेत तर हे 40 आणि हे 9 49 राहिलेले आहेत. तर 7 च्या टेबल मध्ये 49 येतात का तर येतात. 7 7 जा 49 7 7 जा 7 आपण ऍड करूया आणि लेस 49 करूया. ओके लेस 49 केले. इकडे 0 आला आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपला 97 हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 237 आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 237 डिवायडेड बाय 3 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके 237 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला आपल्या अबॅकसवर ऍड करायचा आहे. ऍड केला आपण. ओके डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. आपला डिवायझर किती आहे 3 आहे. म्हणजे 3 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके तर फर्स्ट राउंड मध्ये किती बीट आहेत बघूया तर हे 20 आहे. तर 3 च्या टेबल मध्ये 20 येतात का तर येत नाही. मग आपण 23 म्हणजे हे 3 सेकंड राउंड मध्ये येऊया. 23 आहे तर 23 पण 3 च्या टेबल मध्ये येत नाही. मग काय करायचं तर आपण आता स्मॉल नंबर कडे येऊया. 23 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 3 च्या टेबल मध्ये तर 3 7 जा 21 7 जा मग 7 आपण ऍड करूया आणि लेस 21 करूया. 21 केले. ओके